तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती। तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 27 बघणार आहोत। ठीक आहे, तर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला असेच व्हिडिओज मिळत राहतील। आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यास तुम्हाला माहीत पडेल। चला तर मग बघूया सेशन नंबर 27। तर यामधून जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या। आता आपण डायरेक्टली सेल्फ पार लर्निंग इथून आपण बघून घेऊ। यामध्ये 5 स्टेप्स दिलेले आहेत त्यांनी, तर स्टार्ट करूया। आणि इथं नेक्स्ट। तर यामधून पहिला प्रश्न बघा, टेक्स्टची अलाइनमेंट कोणत्या ग्रुपमधून तुम्ही चेंज करू शकाल? ठीक आहे, तर टेक्स्टची अलाइनमेंट आपल्याला होम टॅबमधून अलाइनमेंट ग्रुप, ठीक आहे, जर 3rd नंबरचं जे ऑप्शन आहे त्या मदतीने आपण करू शकतो। क्लिक करा त्याच्यावरती आणि सबमिट। समोरचा प्रश्न बघा, तुमच्या अटेंडन्स शीटमध्ये अधिक सेल ॲड करण्याकरिता योग्य त्या ऑप्शनवर क्लिक करा। तर त्यांनी 4 इमेज दिलेले आहे बघा। सेल ॲड करण्यासाठी आपल्याला या 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायला लागेल, म्हणजे इन्सर्ट। तर हेच आपला आन्सर आहे। क्लिक करा आणि सबमिट। समोरचा प्रश्न बघूया। यामध्ये बघा, तुमच्या सेलमधून सर्व डेटा क्लिअर करण्यासाठी योग्य तो ग्रुप निवडा। ठीक आहे, तर सर्व सेलमधून जो डेटा आहे ते होम आणि एडिटिंग ग्रुपमधून आपण करू शकतो क्लिअर। तर हेच आपला आन्सर आहे 1st नंबरचा। क्लिक करा आणि सबमिट। समोरचा प्रश्न बघा, टेक्स्ट रॅप करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य तो ऑप्शन निवडा। ठीक आहे, आता परत त्यांनी एक इमेज दिलेली आहे। आता टेक्स्ट रॅप करण्यासाठी इथं इमेजमध्ये बघा, इथं आपल्याला ऑप्शन नंबर जे सी आहे, इथं रॅप टेक्स्टचं डायरेक्टली ऑप्शन आहे, तर ऑप्शन सी आपला आन्सर आहे। ऑप्शन सी वरती क्लिक करूया आणि डायरेक्टली सबमिट। आता समोरचा प्रश्न बघा, तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह कसे करू शकाल? योग्य त्या टॅबवर क्लिक करा। तर सेव्ह करण्यासाठी आपल्याला इथं चूक आहे, इथं टॅब दिलेलाच नाही आहे। तर आता बघा, सेल्फ पार लर्निंग आपण इथं बघितलेली आहे। आता डायरेक्टली आपण नॉलेज चेकचे क्वेश्चन इथं बघून घेऊ। ठीक आहे, तर नॉलेज चेकच्या क्वेश्चनवरती क्लिक करूया आणि स्टार्ट एक्झाम। तर नेक्स्ट करा। बघा, ई साइन करिता नोंदणी करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्या पेजला भेट द्याल? तर ई साइन करण्याकरिता बघा, आपल्याला रजिस्ट्रेशन पेजवर भी भेट द्यायला लागेल, म्हणजे ई साइन रजिस्ट्रेशन पेजवर। ठीक आहे, पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे त्याचा। समोरचा प्रश्न बघा, ई साइन करिता अर्ज करत असताना जो व्हिडिओ तुम्ही तयार कराल तो डॅश डॅश संकेतापेक्षा अधिक काळासाठी असता कामा नये। ठीक आहे, तर आपल्याला त्यांनी ऑप्शन दिलेला बघा, त्यामधून 20 वरती क्लिक करूया। नंतर बघा, बहुतेक सर्व अधिकृत कागदपत्रांसाठी तुम्ही करत असलेली ई साइन डॅश डॅश धरली जाते। तर त्याचा ऑप्शन आहे बघा, ते म्हणजे वैध। ठीक आहे, 3rd नंबरचा ऑप्शन आहे। नंतर बघा, ई साइन करिता वैध कालावधी रिकामी जागा दिवसांची असते। तर किती दिवसांची ई साइनची कालावधी आहे? तर ते म्हणजे 15 दिवस। तर इथे सबमिट करूया। शेवटचा प्रश्न बघा, तुम्हाला काही दस्तावेजांवर सह्या करायच्या आहेत, पण त्या ठिकाणी तुम्ही स्वतः हजर नाही आहात, म्हणून ई सायनिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमच्या कम्प्युटरसोबत कुठले जास्तीचे उपकरण असणे तुम्हाला आवश्यक असेल? तर बघा, ते म्हणजे आपल्याला इथं वेब कॅम असला पाहिजे। तर SIM करून इथं जे नॉलेज चेकची एक्झाम आहे तिथं एंड करून घ्या। आता नंतर बघा, आपल्याला डू इट युअर सेल्फ सॉल्व करायचं आहे। तर डू इट युअर सेल्फवरती क्लिक करा आणि इथं स्टार्ट एक्झाम। तर यामधून नेक्स्ट करूया। पहिला प्रश्न बघा, दाखविण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये शीट नंबर 4ला, ठीक आहे, शीट नंबर 4ला जा आणि एकूण एम्प्लॉई लिव्स म्हणजे कॉलम A56 काउंट करण्यासाठी होम टॅब एडिटिंग ग्रुप आणि ऑटोसम ऑप्शन याचा वापर करा। तर जे शीट नंबर 4 आहे
त्याला एकूण एम्प्लॉई किती आहे ते आपल्याला सम करायचं आहे. तर बघा आता सीट नंबर 4 वरती आपण आहो सध्या. तर इथं थोडंसं स्क्रोल करून बघू, इथं लिव्स टाईप्स आहे, ठीक आहे. आणि इथं त्यांनी जे शीट दिलेली आहे त्या शीटवर आलो आपण. तर एम्प्लॉई लिव्स सप्टेंबर अटेंडन्स या शीटवर आहोत आपण सध्या. तर बघा आता यामधून AF6, ठीक आहे. तर या सेलवरती आपण क्लिक करू डायरेक्टली. नंतर इथे एडिटिंग ग्रुपमध्ये बघा ऑटो सम आहे, ते सममधून फक्त समवरती क्लिक करा. तर केल्यानंतर जी बी एम्प्लॉयची अटेंडन्स असेल त्यानुसार सम होऊन जाईल ऑटोमॅटिकली. आणि इथं झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करू शकता, ठीक आहे. आता समोरचा प्रश्न बघूया. बघा दाखविण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये सम फॉर्म्युलाचा वापर करून एकूण कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे सेल D13 मध्ये काउंट करा. त्यासाठी होम टॅब, एडिटिंग ग्रुप आणि ऑटो सम ऑप्शनचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम केली आपण. परत आता आपल्याला ऑटो समच करायचा आहे. बघा यामध्ये कॉस्ट ऑफ सेल्स, तर या D13 वरती क्लिक केला आपण. परत या ऑटो सम्सवरती जा, यामधून फक्त समच्या ऑप्शनवरती क्लिक करा. आणि ज्या सेलवर जायचं, ज्या सेलची ऑटो सम करायची त्या सेलवरती नुसतं क्लिक करा फक्त. तर सेलची ऑटो सम होऊन जाईल. नंतर सबमिट. नंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल A9 सिलेक्ट करा. त्याला थिक आउटसाइड बॉर्डर अप्लाय करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप आणि बॉर्डर याचा उपयोग करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता आपल्याला बॉर्डर लागू करायची आहे. बघा आता ते करण्यासाठी बघा इथं A9 सेलवरती आपण क्लिक केलं. त्यानंतर इथं फॉन्ट्सच्या ऑप्शनमध्ये गेलो आपण. यामधून बॉर्डर्स आणि यामधून थिक आउटसाइड बॉर्डर, ठीक आहे. हाच प्रश्न आपण बहुतांश वेळा सोडवलेला सुद्धा आहे. डायरेक्टली सबमिट करूया. आता फोर्थ क्वेश्चन बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये मेन मार्केट दिल्ली हा टेक्स्ट सिलेक्ट करा. आता त्याला बोल्ड करण्यासाठी आपल्याला होम टॅबमधील जे फॉन्ट ग्रुप आहे त्यातून बोल्डचा वापर करायचा आहे. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता बघा मेन मार्केट दिल्ली या फॉन्टवर क्लिक केला आपण टेक्स्टवर आणि इथं फॉन्ट ग्रुपमधून बोल्ड इफेक्ट त्याचा काढला. नंतर जे आहे ते सबमिटवरती क्लिक करा. आता लास्ट प्रश्न बघा डू इट योरसेल्फचा. दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल C3 सिलेक्ट करा. ते राईट अलाइन करण्यासाठी होम टॅब, अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आणि C3 सेल सिलेक्ट करायची आहे, ठीक आहे. तर आता प्रश्न इथं आलेला आहे बघा C3. तर C यामधून 3rd नंबरचं रो. तर यानंतर आपल्याला होम टॅबवरीलच अलाइनमेंट ग्रुप बघा, या अलाइनमेंट ग्रुपमधून आपल्याला त्यांनी अलाइनमेंट राईट करायला सांगितले. तर आपण ती केली आणि सबमिट. तर इथं SIM करून घेऊ आणि इथं जी डू इट योरसेल्फ आहे ती एंड करूया, ठीक आहे एक्झाम. यानंतर आपण प्रोसेस फोलिओच्या क्वेश्चनवरती जाऊया. आता प्रोसेस फोलिओमध्ये क्लिक करा आणि इथं त्यांनी आपल्याला स्किल सेट बघा काय दिलेलं आहे, इन्सर्ट टॅब ऑफ MS एक्सेल, ठीक आहे. आता परत इथं 10 मिनिटाचा वेळ आहे मित्रांनो. तर स्टार्ट करूया एक्झामला. इथं यस, ठीक आहे. तर इथं 10 मिनटं वेळ आलेला आहे. आता परत तुम्हाला एक एक्सेल शीट ओपन करायची आहे. ते एक्सेल शीटमध्ये थोडंसं वर्क करायचं आहे. त्यामधून इन्सर्ट टॅब वगैरे सगळं ओपन करून घ्या नवीन वर्कशीटमध्ये, ठीक आहे. आणि ती वर्कशीट ओपन केल्यानंतर तुम्ही काय करा, ती वर्कशीटला तुम्ही डेस्कटॉपवर सेव्ह करून ठेवा. म्हणजे तुम्ही डेस्कटॉपवर त्याच नावाने, म्हणजे सेशन नंबर 27 चालू आहे ना आपलं, तर सेशन 27 हे असं नाव देऊन तुम्ही डेस्कटॉपवरती फाईल सेव्ह करा. जेणेकरून काय करता येईल तुम्हाला, जेव्हा हे प्रोसेस फोलिओची असाइनमेंट अपलोड करायची असेल ना तेव्हा ती अपलोड करता येईल. आता सध्या तर काही सबमिट होत नाही, ते इथं सबमिटचं बटन इनेबल आहे बघा. आता नंतर थोड्या वेळानंतर आपण ते अपलोड करूया, ठीक आहे. आता 1 मिनिट पूर्ण झाल्यानंतर बघा इथं त्यांनी जे सबमिटचं बटन आहे ते इनेबल झालेलं आहे. आपलं डिसेबल होतं पहिले, तर आता इनेबल झालेलं आहे. तर सबमिट करूया इथं. आणि इथं थोडं जर तुम्हाला रिस्टार्टचं जर ऑप्शन आलं तर तुम्ही डायरेक्ट फक्त प्रोसेस फोलिओ या टॅबवरती क्लिक करा फक्त, ठीक आहे. इथं रिस्टार्टचं ऑप्शन येऊ शकते, खूप वेळा तर येत नाही बट येऊ शकते, ठीक आहे. तर प्रोसेस फोलिओ फक्त या जे टॅब आहे, ठीक आहे, त्या टॅबवरती आपण क्लिक करू फक्त, की त्यानंतर जे रिस्टार्टचं ऑप्शन आहे ना ते ऑटोमॅटिकली नेक्स्ट स्टेपवरती आपल्याला पोहोचून देते. आता तेवढं झाल्यानंतर बघा इथं परफॉर्म स्टेटस या बटनवरती इनेबल करा आणि इथं नेक्स्ट. आता एवढं केल्यानंतर इथं आपल्याला ती जी असाइनमेंट मी तुम्हाला सांगितली होती डेस्कटॉपवर सेव्ह करायची, ती इथं चूज फाईल करून अपलोड करा. तर इथं चूज फाईलवरती क्लिक करूया. आणि बघा तुम्ही जिथंही
ती डॉक्युमेंट सेव्ह केली असेल, सपोज मी आता या डॉक्युमेंटमध्ये किंवा या डेस्कटॉपमध्ये जिथेही सेव्ह केली असेल ना, तर तुम्ही ते आता यामधून तुम्ही सिलेक्ट करून घ्या जिथं तुम्ही फाईल ठेवलेली असेल. आपलं स्किल सेट एक्सेल फाईलचं होतं, तर एक्सेल फाईल आपण सिलेक्ट केली बघा, तिथं ओपन करूया. आता एवढं केल्यानंतर इथं सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि ती फाईल जी आहे ती इथं अपलोड होऊन जाईल. ठीक आहे, तर सेव्ह केल्यानंतर ती फाईल जी तुम्ही सेव्ह केली डेस्कटॉपवरती ती अपलोड होऊन जाईल. प्रोसेस फॉलो इथं आपलं संपलेलं आहे मित्रांनो. आता आपण डायरेक्टली सिम्युलेशन क्वेश्चन्स यावरती क्लिक करूया. ठीक आहे, तर सिम्युलेशन क्वेश्चनवरती आपण आलेलो बघा. तर नेक्स्ट करूया. यामध्ये 2 प्रश्न आहे. तुम्ही 6 विद्यार्थ्यांचे गुण काढत आहात. ठीक आहे, आता 6 विद्यार्थ्यांचे गुण काढत आहात. आता ऑटोसम वापर करून निवडलेल्या रेंजमधील अंतिम वर्षाचे एकूण गुण काढा. तर आता ऑटोसमचा उपयोग करायचा आहे. सेम आपण स्टार्ट केलं बघा. आणि तिथं परत आपल्याला फॉर्म्युलामध्ये गेलो आपण. यामधून इथं बघा ऑटोसमचं ऑप्शन आहे. ऑटोसमच्या ऑप्शनवरती क्लिक करा. केल्यानंतर इथं समच्या ऑप्शनवरती क्लिक करा. इथं जे सगळे विद्यार्थी दिलेले आहेत त्यांची ऑटोसम येऊन जाईल. ठीक आहे, आता डायरेक्टली आन्सर जे आहे ते सबमिट होऊन जाईल. समोरचा प्रश्न बघा. PDF फॉर्मॅट डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग आहे तसेच ठेवतो म्हणून दिलेल्या एक्सेल शीट PDF डॉक्युमेंटमध्ये कन्व्हर्ट करा. आता स्टार्ट करूया. नंतर आपल्याला फाईल टॅबवरती जायचं आहे. यानंतर एक्सपोर्ट टॅबवरती. ठीक आहे, आता एक्सपोर्ट टॅबवरती गेल्यानंतर इथं क्रिएट PDF/XPS तर यावरती क्लिक करूया आणि फाईल पब्लिश केल्यानंतर हे PDF कन्वर्ट होऊन जाईल. यानंतर आन्सर जे आहे ते ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर आता आपलं फक्त शेवटची राहिलेली आहे ती म्हणजे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर चला तर मग ते बघूया. आता ही एंड केली आपण सिम्युलेशन क्वेश्चन. आता सेशन कंप्लीशन टेस्ट. ठीक आहे, तर सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करूया. यामधून बघा पहिला प्रश्न आहे आपल्याला. डेसिमल सिस्टीममध्ये फक्त 2 अंकांचा समावेश असतो ते म्हणजे 0 आणि 1. तर त्याचं उत्तर चूक आहे. समोरचा प्रश्न बघा. पर्सनल कम्प्युटर अक्षरे दर्शवण्यासाठी ASCII म्हणजेच अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज याचा वापर करतात. ठीक आहे, तर उत्तर जे आहे ते बरोबर आहे. आता हे तुम्हाला MCQ मधून सुद्धा येऊ शकतो तोच प्रश्न. नंतर बघा सिस्टीममध्ये फक्त 2 अंकांचा समावेश असतो 0 आणि 1 तर ते म्हणजे बायनरी. ते सेकंड नंबरचा ऑप्शन आहे बघा. कम्प्युटरची लँग्वेजच बायनरी लँग्वेज असते. तर सबमिट करूया. शेवटचा प्रश्न बघा. युनिकोड हा 16 बिट कोड आहे ज्याची रचना चायनीज आणि जॅपनीज यासारखी आंतरराष्ट्रीय भाषांना सपोर्ट देण्यासाठी करण्यात आली आहे. तर बरोबर आहे याचं उत्तर. तर बघा अशा प्रकारे आपण सेशन नंबर इथं 27 सुद्धा बघितलेला आहे. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जा, कारण की अशीच व्हिडिओज तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा मिळत राहतील. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. बाय.